Hello everyone. Let's practice daily use English sentences. And our first sentence is It's माझ्याकडून चूक झाली. आपण रोजच्या बोलण्यामध्ये एखाद्या वेळेला बोलतो की अरे माझ्याकडून चूक झाली. तर तेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? माझ्याकडून चूक झाली. I made a mistake. I made a mistake. आय मेड अ मिस्टेक. माझ्याकडून चूक झाली. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू माफी मागितली पाहिजे. आपण एखाद्याला बोलतो तू माफी मागितली पाहिजे. तर तेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? यू शुड अपॉलजाइज. अपॉलजाइज मीन्स माफी मागणे. यू शुड अपॉलजाइज. तू माफी मागितली पाहिजे. यू शुड अपॉलजाइज. सो आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे मी त्याला चांगले ओळखतो. एखाद्या विषयी आपण बोलताना बोलतो की बाबा मी त्याला चांगलंच ओळखतो. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? आय नो हिम व्हेरी वेल. आय नो हिम व्हेरी वेल मीन्स मी त्याला चांगले ओळखतो. द नेक्स्ट सेंटेन्स मी त्याला आधी भेटलो नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण पाहिल्यानंतर कोणीतरी विचारलं की याला तू अगोदर भेटलायस का किंवा हिला तू अगोदर भेटला आहेस का, तर आपण बोलतो की मी त्याला अगोदर भेटलो नाहीये किंवा मी तिला अगोदर भेटलो नाहीये. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे बघा? आय हॅवंट met him before. I haven't met him before means मी त्याला आधी भेटलो नाहीये. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी तिला आधी भेटलो नाहीये, मी तिला आधी भेटलो नाहीये असं जेव्हा बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता? I haven't met her before. आय हॅवंट मेट हर बिफोर मीन्स मी तिला अगोदर भेटलो नाहीये. किंवा जर तुम्हाला इथे एखादं नाव घ्यायचं असेल त्याला किंवा तिला ऐवजी सपोज तुम्हाला नेहा बोलायचं आहे तर तुम्ही काय बोलू शकता? आय हॅवंट मेट नेहा बिफोर. आय हॅवंट मेट नेहा बिफोर मीन्स मी नेहाला आधी भेटलो नाहीये. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला निराश करू नको. तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की मला निराश करू नको तेव्हा तुम्ही कसं बोलू शकता? Don't let me down. It's don't let me down. Don't let me down means मला निराश करू नको. Then आता खूप उशीर झाला आहे. आता खूप उशीर झाला आहे असं बोलण्यासाठी आपण इंग्लिश मध्ये बोलू शकतो It's too late now. It's too late now. It's too late now. आता खूप उशीर झाला आहे.